मग का नाही भीमराव, तू आणि तुझ्या कुटुंबानं गाव सोडून निघून जावं? तुम्ही निघून गेलात तर तुम्ही या समाजाचा भाग राहणार नाहीत आणि तुमच्या कुठल्याही कर्म आणि कुकर्माचा परिणाम इथल्या लोकांवर होणार। आम्ही हा सातारा सोडून निघून जाऊ, कमीत कमी माझ्या आत्याला हे तर नाही करावं लागणार ना, जे तुम्ही समजे तिच्याकडनं जबरदस्ती करू इच्छिता। मोठ्या भावावर हात उचलतोस? बाबाच्या समस्यांपासून कुठवर पळायचं? जी समस्या आहे त्याच्या संग लढू आणि उपाय शोधूया। आत्या, हे तू का केलंस? आत्या, तू इदवावाला लुगडं का नेसलेस? अरे हिनं ते इदवेचं वेश पूर्णपणे धारण करून घेतलं। वा, अद्भुत, काय अविस्मरणीय प्रसंग आहे। भीमाच्या आत्याचा हा निर्णय नेहमी लक्षात राहणार आहे आणि आम्ही सगळे भीमाच्या आत्याच्या निर्णयाचा सन्मान करतो आणि स्वागत सुद्धा। टाळ्या वाजवून आम्ही या इदवेचं अभिनंदन करतोय। आत्या, हे तू का केलंस? का केलं? चुकीचा प्रश्न। असा विचार की काय काय केलं। भावांनो, वहिनीने ते समद काय केलं? समद ते एका विधवेला करायला हवं। हे उदाहरण आहे या समाजासाठी, एक कुटुंब जे आमच्या धार्मिक कर्मकांडांना विरोध करत होतं, त्याच कुटुंबाच्या एका स्त्रीला धर्माचं मर्म कळलं आणि आमच्या रूढी परंपरांना मान देऊन एक समर्थन दिलंय तिने। देव हिच्या नवऱ्याच्या आत्म्याला शांती देऊ आणि मृत्यूपर्यंत विधवा धर्माचं पालन करण्याची हिला शक्ती देऊ। मरस्तवर नाही, फक्त तुम्हा लोकांचा हट्ट होता म्हणून। तुम्हासनी जे हवं होतं ते झालं ना? कृपा करून आम्हाला आमच्या अवस्थेत सोडून द्या आणि तुम्ही लोक जा इथून। भाऊ, सातारा सोडण्याबद्दल तू कसं काय बोलू शकतोस? हे बघा, आम्हाला हकलू नका। तुम्ही जे पण सांगितलं आम्हाला मान्य आहे। आई, हे तू काय बोलतेस? बरोबर बोलते मी। इथंच राहणार, सोबत राहणार। यात साताऱ्यात राहण्यासाठी भीमाबाईनं कर देण्याचा निर्णय घेतला होता। यात साताऱ्यात आपण आपल्या आयुष्यातली सगळ्यात कठीण वर्ष घालवली। हे सोडून कसं काय जाऊ शकतो? मीरा, तुला हे नाही केलं पाहिजे होतं। आज आपण सातारा सोडून गेलो असतो तर अजून शांती मिळाली असती, पर तू ह्यांचं जे बोलणं ऐकलं आहेस त्याचं मला लय वाईट वाटलं आहे। हीच तर तुझी समस्या आहे रामजी। जेव्हा जेव्हा काहीही चांगलं होतं तेव्हा तेव्हा तुझ्या पोटात दुखायला लागतं। आता तुझ्या या बहिणीने धार्मिक परंपरांचं पालन करून दोन्ही समाजांमध्ये सलोखा घडवून आणण्याचं कार्य केलेलं आहे। मग तुला एवढं नाराज होण्याचं काय कारण? तुझ्या बहिणीने हे तुला दाखवून दिलंय की ही तुम्हा बाप लेकांपेक्षा जास्त समजदार आहे आणि हिच्यामुळे तुम्ही बेघर होण्यापासून वाचला आहात। नाहीतर तुम्ही सगळे आपल्या जिद्द आणि अति हुशारपणाने आधी पण खूप भटकत राहिलात ना, आणि आता पण
भटकायला तयार आहात. ज्याला जे समजायचंय ते समजू दे. माझ्या मनाला माहितीये मी हे का केलंय ते. पण बाबा, तरी बी आपण सातारा सोडून निघून जाऊया. इथं आता नाही राहायचं. तुला समजत नाही आहे का भीम? स्वतःच्या हट्टा पुढं आत्याच्या भावना दिसत नाही का तुला? एका नवीन जागेवर एक नवं जग वसवूया आपण. या जुन्या जागेवर राहायची आता इच्छा नाही आहे. असं नका बोलूस भीम. मग काय बोलू आत्या? कदाचित महाराज आणि शेठजी बरोबरच बोलतात का सातारा आणि आपण एकमेकांच्या योग्यतेचे नाही आहोत. इथल्या मातीनं आणि पाण्यानं आपल्यासनी कधीच स्वीकारलं नाही. म्हणूनच कधी आत्या तर कधी बाळादादा आपल्या विरोधात उभे राहतात आणि आपली हिंमत मोडून टाकतात. भीम, असं काय नाही आहे. मी फक्त हे इतक्यासाठीच केलं की माझी इच्छा नव्हती की माझ्यासाठी माझ्या कुटुंबानं त्रास भोगावा. तुम्ही समजे मला हेच सांगून सांगून कमजोर बनवताय. माझी आई सांगत होती का मला योद्धा बनायचं आहे. पण आईसने ठाव नव्हतं का तिची ताई एक दिवस आपल्या मनाप्रमाणे वागून मला हरवणार आहे. माझाच भाऊ आमच्या विरोधी लोकांबरोबर उभा राहणार आहे आणि मी फक्त बघत राहणार. माझ्या तरसाची काळजी नका करू. मला सहन करू द्या तरस. योद्धा बनू द्या मला. पण तुम्ही जे करताय ना तसं केल्यानं कदाचित मी समजा तरसापासून मुक्त होईल. पण मग मी आता दगडावानी बनन जो कधी बी काय बी बोलत नाही. मग त्याच्या संग काय बी करा तो कधी बी विरोध करत नाही, कधी बी निर्णय घेत नाही. आणि आंबेडकर गुरुजी म्हणतात का माणसाचं दगड बनणं म्हणजे त्या माणसाचं मरण असतं. आणि मला ते दगड बनायचं नाही आहे, नाही बनायचं. कबीर प्रेम ना चखिया चखिना लिया सा सोने घर का पाहुना ज्यों आया त्यों जा. भीम, तू योद्धा आहेस बाबा. माझं बी त्याच समान आहे जे वहिनीचं होतं. आपला समाजान आपल्या लोकांच्या हक्कासाठी तू लढणार. पर रात्री मी तुला मोडून पडताना पाहिलं, धीर सोडताना पाहिलं. म्हणून मला नाही राहवलं रे बाबा, नाही राहवलं मला. माझा कधी बी नाही हारणारा भीम आज माझ्या मुळा हारतोय. इतकं प्रेम या लंगड्या हात्यावर का रे बाबा? आजवर तुझ्या मार्गावर चालत आलायस. माझ्यासाठी तू तो मार्ग बदलाया तयार झालास का रे? बाळा भले किती बी चुका करू दे, पर एक गोष्ट तू अगदी बरोबर बोलला भीम. तू लढणारा भीम आहेस. तू असा पळून नाही जाऊ शकत. या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडे नव्हतं.
फक्त माझ्याकडं आहे. तू तुझ्या आत्तेसाठी सातारा सोडायला तयार झालास भीम. आज मी जे बी केलं त्या माझ्या आत्म्यावर दगड ठेवून केलं. खरं हे आहे की मी तुला कधीच हारताना बघू शकत नाही. या कुटुंबाच्या समध्या सदस्यांनी गंगा, आनंद, बाळा, भीम, तुळसा, मंजुळा, भाऊ समध्यांनी माझ्यावर इतका जीव लावलाय की मला माझ्या दुःखाची आठवणच नाही राहिली. तुम्हा समध्यांचे इतके सगळे उपकार मी अशी उतराई नाही कर होऊ शकत. का आत्या, तू असं नेहमी कशा पाय सांगत असतेस का या घरानं तुझ्यावर लय उपकार केलं आहेत? आम्ही तुझ्यावर लय प्रेम करतो. एवढं प्रेम का साताराच काय, तुझ्या पायी कोणती बी जागा सोडावी लागेल ती बी सोडू. म्या हे समज यासाठी मी केलं कारण माझी इच्छा नव्हती की या लोकांच्या दबावामुळे आपण इथून समध्यांनी सोडून जावं. आम्ही तवाच सातारा सोडून जाऊ जेव्हा आमची इच्छा असेल, यांच्या दबावामुळे नाही. आणि दुसरी गोष्ट, मला नव्हतं वाटत की जो माणूस मरून गेलाय त्याचं नाव माझ्या नावाबरोबर जोडून रोज रोज माझा उद्धार व्हावा. कारण तुम्हा समध्यांकडं या गोष्टीशिवाय दुसरा विषयच नाही या चर्चेला. निघून जावा आता इथनं. महाराज, कुठलंच काम लहान मोठं नसतं. बक्षिसाची नियत जर चांगली नसली तर ते मिरचीसारखं काम करतं. आणि मिरचीची सवय तर फक्त जखमांचं दुखणं वाढवायची असते. आता ती जखम ह्याची हाय, त्याची मिरचीला काय घेणं दिलं? तुम्ही बक्षीस घेऊन आला होता जेणेकरून आम्हाला आमची लायकी दाखवता येईल. आता आम्ही तुम्हाला बक्षीस देणार जेणेकरून तुम्हा समध्यासनी माहित पडेल का कुटुंब बलिदान दिल्यानं बनतं, ना की बलिदान घेतल्यानं. तुम्ही समध्यांकडून बलिदान मागतायसा, पण माझी बहीण, माझ्या पोरानं भीमानं बलिदान दिलं आहे. हो सुभेदार, तुझं ज्ञान तुझ्यापाशी ठेव, महाराजांना द्यायची गरज नाहीये. शेठजी, कवा कवा कुठल्या बी गोष्टीनंतर जी शांतता पसरती ती तशीच राहू दे, जेणेकरून माणसाला विचार करण्याची संधी मिळेल. बरोबर महाराज? जिहि घट प्रेम न प्रीति रस पुनि रसना नहीं ना
ते नर या संसार में उपजी भय बेकार। महाराज, आपला हा वार पण वाया गेला. त्या भीमरावाची बाध्यता जेवढी होती त्याच्या आत्यानं ती अजून मजबूत केलेली आहे. जिथे भीमराव आमच्या रीती संस्कार परंपरा मानण्याऐवजी सातारा सोडून जायला तयार होता, पण त्याच्या आत्याने फक्त आम्हाला गप्प बसवण्यासाठी विधवा संस्कार स्वीकारण्याचं ढोंग केले. नाही ते काहीही असो, त्या भीमरावाच्या आत्याने गावकऱ्यांसमोर आपल्या धर्माच्या परंपरेनुसार विधवा संस्कारांना मान्य तर केलं ना. पण महाराज, ही गोष्ट सगळ्यांना माहिती पडली आहे की तिने हे संस्कार का केलेत म्हणून, आम्हाला मूर्ख बनवण्यासाठी. पण ही गोष्ट दबणार नाही महाराज. लोक दबक्या आवाजात या गोष्टीची चर्चा करणार. भीम आणि त्याच्या आत्याच्या हिम्मतीची दाद देणार. जे भीमरावच्या समाजाचे आपल्या बाजूने होते, आता ते परत त्या भीमरावच्या बाजूने जाणार आहेत. महाराज, त्या भीमरावच्या आणि रामजीचं काय करायचं ते समजतच नाहीये. तुम्हीच काहीतरी उपाय सांगा महाराज. यावर तोडगा एकच आहे, देव. महाराज, देव तर स्वतः या लोकांच्या बाजूने उभा आहे. एवढी चांगली संधी हातातून निघून गेली. आमच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून तिला देवतुल्य बनवण्याचा मुहूर्त काढा आणि त्या मूर्तीच्या स्थापनेसाठी साताऱ्याच्या महाराजांना आमंत्रित करा. महाराज खुश होतील की जिथे ब्रिटिश सरकार त्यांना राजा मानण्यास नकार देतंय, तिथे आम्ही त्यांना राजा मानून मूर्तीच्या स्थापनेसाठी आमंत्रित करत आहोत. या सार्वजनिक कार्यासाठी जनतेने त्यांना बोलावलंय आणि प्रजा सुद्धा खुश होईल की ज्या मूर्तीची स्थापना या भागातला राजा स्वतः करतोय, त्या मंदिराच्या देवामध्ये किती शक्ती असेल. त्यामुळे या कार्याला आता विलंब करू नका. होय महाराज. पण महाराज, यातून आपल्याला लक्ष कसं गाठता येईल? आपल्याला या विषयावर गहन चिंतन करावं लागेल. नक्की चिंतन करू आणि हे चिंतन आम्ही आमच्या मंदिराच्या परिसरातच करू. आणि गोपाल, तुला आम्ही याच्यासाठी इथे आणलं होतं कारण की आम्हाला तुझ्याकडनं अपेक्षा होत्या. आता पुन्हा तुम्हा लोकांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. जर समाधान देऊ शकला नाहीस तर आम्ही महाराजांच्या सांगण्याला कसं स्वीकार करू की तुम्ही लोक विद्वान आहात. पण पंडित काका, ही विद्वत्तेवर चर्चा करण्याची वेळ नाही. उलट आपल्या सगळ्यांना मिळून काहीतरी मार्ग काढावा लागेल. परंतु ज्या कार्यासाठी तुम्हाला इथे बोलावलेलं होतं ते जर पूर्ण झालं नाही तर लोकांच्या मनामध्ये शंका येणं स्वाभाविक आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला प्रश्न विचारणं सुद्धा. बाकी आम्ही सारासार विचार करतोच आहोत. तुम्ही सुद्धा विचार करा. होय महाराज. बाबा, आपल्याला काही ना काही तोडगा काढावंच लागेल. लोकांनी समस्या आत्याशी जोडली आणि एवढा दबाव टाकला आहे का त्याचा निकाल त्यांच्या मनाप्रमाणे लागला. बाबा, कसाही विचार केला तरी बी हे सत्यच आहे का आपल्या कुटुंबामधल्या एका सदस्यानं त्यांच्या चुकीच्या रूढी परंपरांनी मानलं. हा बाळा, तू बरोबर बोलतोस. बाबा, ते आता गप्प नाही बसणार कारण त्यांच्याकडे आता आपल्या समाजाच्या लोकांचं बी समर्थन आहे आणि पुरंजन काकांसारखी लोक बी त्यांच्या संग आहेत. बाबा, आता ते पुन्हा नवीन कारस्थान करतील जसं आपण आपल्या लोकांनी मजबूत बनवलं होतं ते कमजोर बनतील आता. बाबा, काहीतरी मार्ग काढा ना.